महाराष्ट्रातील थंडीच्या लाटेमुळे नाशिक आणि उत्तर महाराष्ट्र गारठलाय। निफाडला सुद्धा हुडहुडी भरली आहे। पारा थेट 6.8 अंशांच्या खाली आलेला आहे। नाशिकमध्ये 24 तासात पारा 2 अंशांनी घसरलाय। 10 अंश तापमानाची नोंद तिकडे झाली आहे आणि पुढच्या काही दिवसांमध्ये थंडीचा पारा आणखी वाढेल अशी शक्यता आहे। सध्या नागरिक शेकोट्यांचा उबदार कपड्यांचा आधार घेत आहेत, कारण 10 अंशाच्या सुद्धा खाली तापमान राज्यभरात अनेक ठिकाणी जाते। विशेषतः उत्तर महाराष्ट्राला हुडहुडी भरलेली आहे। नाशिक निफाड प्रचंड गारठलंय। 6.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालेली आहे आणि आता पुढच्या काही दिवसांमध्ये हे तापमान आणखी घसरेल असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवला गेलेला आहे। सामान्य नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने, शेतकऱ्यांच्या पिकाच्या हंगामाच्या दृष्टीने ही बाब लक्षात घेण्याजोगी आहे। काहीशी चिंताजनक सुद्धा आहे। तर उत्तर भारतामध्ये थंडीचा कडाका दिवसागणिक वाढत चाललाय। काश्मीर, हिमालयाच्या खोऱ्यामध्ये सध्या रक्त गोठवणारी थंडी पडली आहे। या राज्यांच्या मैदानी क्षेत्रासह पंजाब आणि हरियाणामध्ये सुद्धा थंडीचा कडाका वाढलेला आहे। दिल्लीतली ही दृश्य आपण बघतोय सिग्नेचर ब्रिजची। यमुना नदीवरचा हा सिग्नेचर ब्रिज आहे, जिथे सकाळच्या सूर्योदयाच्या वेळी सुद्धा ढग दाटून आल्याचं चित्र होतं। दुसरी दृश्य आपण बघतोय जम्मू काश्मीरच्या खोऱ्यातली दाल सरोवरची, कारण तापमान शून्याच्या खाली आहे आणि दल सरोवरावर पूर्णपणे बर्फाचा थर तयार झालेला आहे। ही दृश्य आपण बघतोय। तिसरी दृश्य आहेत आसाममधली, तिथे सुद्धा दृश्यमानता कमी होईल इतकं धोका आहे। तर चंदीगडमध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे। प्रचंड गारठवणारी ही थंडी आहे। या सगळ्या संदर्भात आपण बोलणार आहोत। प्रतिनिधी किरण ताजणे सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत। किरण, पुढच्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात सुद्धा, विशेषतः उत्तर महाराष्ट्रामध्ये थंडीचा कडाका आणखी वाढेल असं म्हटलं गेलंय। काय पद्धतीचं नेमकं हे वातावरण आणखी खाली घसरू शकतं? हवामान खात्याने काय सूचना दिल्यात? रिद्धी, आपल्याला माहिती आहे की उत्तरेकडील भागामध्ये ज्या वेळेला थंडीचा कडाका वाढतो त्याचा परिणाम हा महाराष्ट्रामध्ये देखील होत असतो। विशेषतः उत्तर महाराष्ट्रातील ज्या जिल्ह्यांमध्ये याची थंडीची जी तीव्रता आहे ती अधिक वाढताना दिसत असते। यामध्ये प्रामुख्याने जर बघितलं तर नाशिक जिल्ह्यामध्ये आता जो थंडीचा पारा आहे तो दिवसेंदिवस खाली घसरायला सुरुवात झालेली आहे। 3 ते 4 दिवसांपासून थंडीचा जोर वाढलेला आहे। आता निफाड जे महाबळेश्वरपेक्षाही थंड हवेचं म्हणून ठिकाण ओळखलं जाऊ लागलेलं आहे, त्याचा पारा 6.8 अंशांवर येऊन ठेपलेला आहे। तर मालेगाव, मनमाड या भागांमध्ये देखील पारा 10च्या आत आलेला आहे। त्यामुळे ही संपूर्ण परिस्थिती बघता हाडं गोठवणारी थंडी आता पुढील काळामध्ये येऊ शकते अशा स्वरूपाचा अंदाज तज्ज्ञांकडून वर्तवला जातोय। याचा परिणाम हा शेती पिकावर देखील होण्याची शक्यता वर्तवली जाते। यामध्ये प्रामुख्याने गहू आणि हरभरा या पिकांसाठी थंडी ही लाभदायक असते, मात्र द्राक्ष पिकासाठी ही थंडी जी आहे ती हानिकारक असते। अनेकदा द्राक्षमणांना यामुळे तडे जातात, त्यामुळे द्राक्ष शेतकरी जे आहेत ते यामध्ये धास्तावल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळतंय। एकूणच आगामी काही दिवसांमध्ये थंडीचा कडाका वाढणार असल्यानंतर आता मोठी चिंता व्यक्त केली जाते। किरण, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।